दक्षिण मुंबईतील चर्चगेटच्या सुप्रसिद्ध आणि ऐतिहासिक के रुस्तम अँड कंपनीचा परवाना रद्द झालाय। आईस्क्रीम पार्लरवर अन्न आणि औषध प्रशासनाने बुधवारी मोठी धडक कारवाई केली आहे। राज्याचे अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विशेष आदेशानुसार दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या तपासणीसाठी सुरू असलेल्या विशेष मोहिमेअंतर्गत ही धडक कारवाई करण्यात आली आहे। नंदकिशोर गावडे आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले जात आहेत। नंदकिशोर, खरं तर के रुस्तम आईस्क्रीम मुंबईच्या खाऊ गल्लीसाठी मोठा असणारा ब्रँड आज अखेर याचा परवाना रद्द झालाय। नेमकी कारवाई मागची कारण काय आहेत आणि हे आदेश का देण्यात आले? एकंदरीत पाहायला गेलं तर मुंबईतील जो चर्चगेटचा संपूर्ण परिसर आहे, जे बीजेपी ऑफिसची जी खाऊ गल्ली आहे त्याच्या आसपास असणारा संपूर्ण मोठं पार्लर आहे। खरं तर ऐतिहासिक असं एक पार्लर आहे। गेली अनेक वर्ष हे खरं तर मुंबईतला एक महत्वाचं स्थळ म्हणून ओळखलं जातं आईस्क्रीम खाण्यासाठी। यातला खरं तर आज सकाळी आणि काल रात्रीच्या दरम्यान ही संपूर्ण आहे तो छापा टाकण्यात आलेला होता। एफडीएचे संपूर्ण 2 अधिकारी महत्वाचे होते आणि त्या 2 अधिकाऱ्यांनी विशेष मोहिमेअंतर्गत ही संपूर्ण कारवाई जी आहे ती करण्यात आलेली आहे। त्यामध्ये महत्वाचं म्हणजे अत्यंत गंभीर जी आहे त्या त्रुटी आणि अस्वच्छता, मुद्देबाह्य जे साहित्य आहे त्याचा वापर केल्याचं खरं तर हे समोर आलेलं आपल्याला पाहायला मिळतात। खरं तर अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती तेजस्विनी पाटील आणि आकाश चव्हाण यांच्या या पथकानं हा संपूर्ण झोन 1 मधील या दुकानात काल अचानक धाड टाकलेली होती आणि त्यामधील मुदतबाह्य जे आहे ते कृत्रिम फ्लेवर्स असतील किंवा इन्फ्लेक्ट होणारे काही पदार्थ आहेत ते सापडलेले होते। त्यामध्ये पिस्ता, पायनॅपल, स्वीट ऑरेंज, चेरी, बदाम अशा पद्धतीचे वेगवेगळे रुचीसर साहित्य होते आणि त्या साहित्यांचा यामध्ये समावेश होता। आणि हे साहित्य आढळल्याने अचानक खरं तर जे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होईल अशा पद्धतीचे संपूर्ण फ्लेवर होतं, संपूर्ण साहित्य होतं। त्याच्यामुळे अन्न प्रशासनाने हे संपूर्ण जी कारवाई ती सध्या केलेली आपल्याला पाहायला मिळते। नक्कीच एक मोठी बातमी आहे। के रुस्तम आईस्क्रीमचा परवाना रद्द झालाय। धन्यवाद नंदकिशोर अपडेट बद्दल।